हाल बघा तुम्ही घामाने वला झालोय आता. बॅग असल्यामुळं बॅगचं वजनच कमीत कमी 20-25 किलो असेल. वरतून असं वाटतंय की समुद्र असं डोंगरावर असलं का बघा ना तुम्ही. समुद्र असा डोंगरासारखा वाटायला लागला. काय व्ह्यू आहे. मस्त सकाळचा मॉर्निंग व्ह्यू. सूर्य इकडून उगवलाय पण इकडून उगवायला पाहिजे आता. जाऊ दे चला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. या व्ह्यू सोबत सकाळच्या नजाऱ्यासोबत पण मस्त फील व्हायला लागले आता सकाळ सकाळ. आता आणखीन आंघोळ पण केलं नाही, तसं चालू आहे. नाही आवडता म्हणलं थोडं व्हिडिओ वगैरे काढून घ्यावं सकाळ सकाळ. फिरतोय मस्त असा. आयकॉनिक व्ह्यू हो, दुसरा काय विषय नाही. असं पीसफुली वातावरण असलं का जीवन जगायलाच काय लागतंय बरं. हा अशा समुद्राच्या लाटा रोजचे रोज बघायला भेटल्यावर दिवस किती भारी जाय ना आपला. तसं म्हणायला गेलं तर आज एवढं फिरायला आहे पण ते लय लांब आहे. 40-50 किलोमीटरपर्यंत लांब आहे. तर एक चर्च आहे ते लय लांब आहे, म्हणजे 50 किलोमीटर आहे काहीतरी तिथनं. आपण काय इतक्या लांब जाणार नाही. तर आपण इथं एक मेन बीच एक बघणार आणि एक लाईट हाऊस एक बघणार. कारण लाईट हाऊस पण आपण कधी बघितलेलं. हे काय नाही 2-3 किलोमीटरच्या अंतरावरच आहे दोन्ही पण. त्यामुळे आपलं चालत चालत आपण त्याला एक्सप्लोर करू शकतो. कंप्लीट इथं अर्धा ते 1 तास बसलो असेल मस्तपैकी असं फील घेत वातावरणाचा. चला आता आवरलंय मी सगळं. आता निघायची तयारी. आता आपल्याला पहिलं आता हे बीच वगैरे बघायचा एक, आणि नंतर एक लाईट हाऊस आहे ते पण बघून निघायचं आपलं पुढच्या दिशेला. आता आपण आज प्लॅनमध्ये चेंज केला. थांबायचं होतं इथं पण 2 डेस्टिनेशन आहेत एवढेच. मग जे आहे ते लई लांब लांब आहे. तर मग आपण काय करू आता डायरेक्ट वरकाळ्याला जाऊ. वरकाळ्याला भरपूर आहे मग तिथं फिरायला. बघू तिथं. आता आपल्याला पहिलं तिथं फिरू इथं जेवढं होईल तेवढं आसपास. आणि वरकाळ्याला आता इथून काहीतरी 100 किलोमीटर आहे इथनं. तर ट्रेनने आपलं निघायचं लवकरच. 1-2 वाजेपर्यंत इथं सगळं फिरून होईल. तिथं झालं की आपलं निघायला तयार. चला आता पहिल्यांदा आपल्याला नाश्ता करून घ्यायचा आहे. काल एक हॉटेल बघितलं होतं इथं जवळच. नाश्ता करतो मस्त असं. आज जरा ऊन पडायला लागले जास्त. आभाळ राहत नाही म्हणायचं, पावसाचं वातावरण नाही म्हणायचं आज. आपण आलापे वॉटर ह्याला जाऊ शकतो वॉटर विलेजला. पण तिकडं जायला 40 किलोमीटर लांब आहे. 40 नाही 15 किलोमीटर लांब आहे. आणि जायचं काही विषय नाही, पण तिथलं जे हाऊस बोटिंग करतात का त्याचं रेंट लई 1200, 1500, 2000पासून पुढंच आहे. मग तेवढं आपण स्पेंड करू शकत नाही. तर भविष्यात जरी कधी आपण डबल आलो ना केरळला, येणारच आपण डबल बाईकवरच. ते पण बाईकवर मग कुंकडं जाता येते कुठपर्यंत पण. आपण जिथं स्टे घ्यायचं तिथं घ्यायचं ना आपलं कुठं निघायचं. पण तोपर्यंत तरी आता कंजेस्टेड चालू आहे आपलं, त्यामुळं काय तिकडं फिरणं कामच नाही आपलं. चला आता नाश्ता केला आहे भरपूर, फुल झाला आहे नाश्ता असा. एक ऑमलेट खाल्ले आणि एक इडली सांबार. आता ज्या बीचवर चाललो आहे का तिथून हॉस्टेलपासून अंतर 1.5 किलोमीटर आहे. 2 किलोमीटरच्या हिशोबात आहे. आणि तिथून पुढं परत ट्रेनचं तेवढंच आहे 1.5 किलोमीटर.
म्हणजे आपलं स्टेशनपासून हॉस्टेल काहीतरी 3 किलोमीटर होतं. तेवढं काल चलत आलो. आता जाताना तेवढं चलत जायचं. आता रेल्वेनेच जातो. 3 वाजता रेल्वे. जरा उशीरच आहे रेल्वेला. बघतो रेल्वे नसली तर मग बसनी जरा जास्त जेवण झालं राव. असं डचडल्याने व्हायला लागलं आता. चलू सध्या वाटाणं नीट. बापरे. आणि त्यातले त्यात आज ऊन जरा भरपूर पडले. चांगलं गरम व्हायला लागले. वर्क लय जोरात चालू इकडे. पण इथं उचलत बघा बीचवर दाखव कसा बघतोय. सगळी बऱ्यापैकी दुकानं बंदच आहेत आता. पण उन्हाचं एवढं कोणी येतच नाही. आता त्वरितच असते की ते पोहायला ह्याला उन्हाचं गार व्हायला येतात. नाहीतर सगळे आपले संध्याकाळच्या टायमाला येतात. आता या इथं क्रिकेट मॅच चालू आहे म्हणून आपलं पब्लिक दिसतंय थोडं. बीचवर आले की एक्साइटमेंटच वाढते. कसं काय माहिती. वातावरणच तसं असतंय मस्त. असं किती दुपार आहे तरी पण माणसं एन्जॉय करतातच. दुपारची मजा येत असेल कारण गार वातावरणात म्हणजे आपलं गरम उष्णतेच्या ह्याच्यात गार पडणं एक वेगळीच मजा आहे. ते पलीकडचं काय असेल बरं हे दांड्या काय विषय असतो ह्याचा. लय बऱ्यापैकी व्हिडिओ ह्याच्यात बघितले समुद्रकिनारे. कोणाला माहीत असलं तर सांगा काय विषय नेमका. आणि हे वर लोखंडाचं हे ओरिजिनल लोखंड आहे. हे लोखंडाचंच आहे का नाही पूर्ण इथपर्यंत हे वरी पोचलंय पार. आपण ती लय लांबपर्यंत आहे. त्या मागे ओरिजिनल लोखंड आहे. गंजलंय पण कशाचं असं काय माहिती. चला आता बीच साईड बघून झाली आपली. बीचवर मस्त एन्जॉय केला थोडाफार. कशाच तरी तयारी चालू आहे. ठोकाठोकी मंडप द्यायला चालू केला आहे. काहीतरी असं बोर्ड बिर्ड काहीच लावलेलं दिसत नाही. आता ह्या का इथून रेल्वे फाटक ही क्रॉस केलं तर लगेच येत आहे आपलं लाईट हाऊस. आलं तर बघा लाईट हाऊसकडं. आता ह्याची काय तिकीट वगैरे राहते का नाही काय माहिती बघावं लागेल. तिकीट नसेल वाटायला लागले. चांगलंच हाईटला आहे की. हा असं 100% तिकीट असणार आहे वरती चढायला. आलापूरचा लाईट हाऊस 12 रुपये तिकीट घेतलं बघा. ह्या का लय पण नाही मोठे प्राईस. मस्त बनवलं आहे पण इकडं आसपास एरिया लाईट हाऊसचा. आता वरची एंट्री त्यांना विचारलं नाही बरं का आपण. पण असं ना 100% असणार आहे. वरती गेलेली बघितलीत मी. मला जाऊन देतात वरती तरी बरं झालं. वा वा एक नंबर. चांगलं उंच आहे ना. किती मीटर हाईट आहे काय माहिती याची. मी बघितलेलं नाही बरं का. तिथं वाचून बघावं लागेल. चला आता आपण एंट्री घेतो आतमध्ये. चप्पल बाहेर सोडावं लागते. कृपया अपने जूते या छोडकर जाए. अरे वा अंदर आके थंडक मिल गई. आता वरी चढायची बारी. बॅग इथं ठेवावं काय की वाटायला लागले. पण बॅग नको इथं ठेवायला. कोण आलं गेलं दिसणार नाही काहीच नाही. बाय आणखीन किती वर आहे. हो एकतर बॅग मरणाचं वजन त्याच्यात. आणखीन पण ये नाही. माझे हाल बघा तुम्ही. घामाने ओला झालोय आता. बॅग असल्यामुळं बॅगच वजनच कमीत कमी 20-25 किलो असेल. कंट्रोल्स अरे इन्व्हर्टरवर चालते की पूर्ण प्रॉपर इन्व्हर्टर ते सगळंच आहे. बाई घाम काढला रे घाम काढला. पूर्ण जाम झालं बघा वरपर्यंत येऊस तर. हे काय करतं काम समुद्राच्या ज्या जहाज आहेत. आता हे लांब लांब पुस्तोर काही हे दिसत नाही. जमीन दिसत नाही समुद्रातून. त्या टायमाला हे लाईट हाऊसमध्ये एक लाईट असते. ते ह्याच्यावर चालवतात आणि चौकड असं गोल येडं मारत लाईट समुद्राला नेव्हिगेशन करते की इथं लँड आहे म्हणून. त्यासाठी हे लाईट हाऊस तयार केलेले असतात. आपण पण पहिल्याच वेळेस लाईट हाऊस बघितलेलं आहे. इथून मग कधी बघितलं नाही. पिक्चरमध्ये बघितलेलं आहे वेळेस. आणि हे खालचा व्ह्यू लाईट हाऊसच्या खालचा मस्त आहे.
लाईट हाऊसमध्येच आहे. आणखीन पण नाही उतरलो खाली. एन्जॉय करतोय मस्त, बाहेरचं वातावरण एन्जॉय करतोय. उतरू वाटा नाही खाली, येतून मस्त गार वारं लागते ते, बरं वाटतं. चला आता जायचंय खाली. आपली बॅग पण खालीच ठेवली होती निम्यातच. आतमध्ये दाखवून दे ना तर. टायमाला आलो तर आपण, आता क्लोज झालं बघा. ही 12 वाजताच क्लोज होते. 12 वाजायच्या आतमध्ये क्लोज. परत ओपन कितला होते काय माहिती, पण माथे जाऊ दे, आपण टाकण्याला जाऊन आलो आतमध्ये. हा आलो का आता ट्रेन स्टेशनवर. मस्त लईच ऊन लागतंय हाती, आवाज काढत नाही. इतकं ऊन लागत आहे की घामाघूमच झालं नुसता. आजच्यासारखं ऊन एवढ्या ट्रिपमध्ये कधीच लागलं नाही हवा. आज जरा जास्तच लागत आहे. आता आपण ट्रेनमध्ये आलो तर काय झालं, निम्यापर्यंत कोलमपर्यंत जाते आणि कोलमपासून काहीतरी 20-30 किलोमीटर राहते फक्त वरकाळा. म्हणलं आता कोलमपर्यंत जावं. 3 वाजेपर्यंत लय वाट बघावं लागत होती. मग आता आलो आहे कोलमला, चाललो आहे, बसलो ट्रेनमध्येच. आता पोचल म्हणायचं आणखीन अर्धा 1 तास, तास 1.5 तासात पोचन तिथपर्यंत. आलो आता कोलम जंक्शनवर. चांगलंच मोठं आहे राव इथं. आता पहिलं तिकीट काढून घेतो आणि तिकीट काढल्यानंतर परत मग जायला आपलं मोकळं. पहिलं तिकीट काढावं लागेल जाऊन. पहिलं स्टेशनच्या बाहेर आलो थोडं खायला. पायनॅपल ज्यूस घेतला, मस्त लागते. बाहेर मस्त गार होऊन आलो आता. मस्त ओके मध्ये आता झालं आपलं काय दुपारचं. तर निघालो प्लॅटफॉर्म नंबर 4ला आपली ट्रेन येणार आहे. 3:30 वाजता तासभर आता निवांत बसवलं. वरकाळा स्टेशनला. तिथून वॉक डिस्टन्सला आहे आपलं हॉस्टेल. 3-4 काहीतरी 3 किलोमीटर आहे वाटतं. मस्त असं निघालो आहे स्टेशनच्या बाहेर तर आलो आहे. आता रस्त्याने लागले चालायला. 3 किलोमीटर लांब आहे बघायचं नाही. राईटच 3 किलोमीटर. आता लेफ्ट राईट करीत चालायचं आपलं हळूहळू. 3 किलोमीटर असं लई पण जड नाही, पण तासभरच्या पुढं कसं लागेल. काय जपले राव हे निसर्गाला. ह्या का इथं आतमध्ये घर आहे आणि त्या साईडने सगळं तुम्हाला सांगतो झाडच येतं. प्रत्येक घराच्या ठिकाणी इतके झाड येतं बोलायचंच नाही. ह्या का आता हे घर आहे आतमध्ये, पण झाड बघा, झाड साईडने गार्डनिंगच केलेलं आहे. इतकं जपतेत नाही तर नेचरला लई जपतेत आती. इथूनच मार्केट सुरू झालंय बीचच्या साईडचं. आता शिक जरा वाईब आलेली वाटायला लागली बाबा बीचवर आलेली. तिथं जरा नव्हती वाटत. तिथं लय म्हणजे बीच होता पण लय आयसोलेट ना, सेपरेट एकदम. तिथं क्राऊड नाही काय नाही लय. हां हे आहे खरं मार्केट बीचच्या साईडचं बघा. असं वातावरण असलं बीचच्या कडेला मस्त मजा वाटते. ती लय आयसोलेट होतं आधीच. हां बघा हे कसलं भारी बीच आहे राव. आणि इतकं क्लीन वातावरण आहे की मस्तच एकच नंबर. तेव्हा तिकडं क्लिप आहे, तिकडं पण जायचं आहे आपल्याला. आत्ता शिक तर मी आता हॉस्टेलला पहिलं मी काय करतो, बॅग आणि ते ठेवतो आणि तिथून पुढं मग आपलं सुरू करतो फिरायला. चला मित्रांनो तुम्हाला आता हॉस्टेल टूर देतो. हे आपलं एरिया आपला हे काय चेक इन करण्यासाठी. आणि नंतर इकडं बघा हे सेपरेट किचन आहे आणि इकडे एक रूम हे तर डॉर्मेटरीज म्हणजे बेड. आणि इकडं टॉयलेट बाथरूम हे सेपरेट. यात गरम पाणी येते मस्त. आणि हे आपले 6 बेड. हा आपला आहे 6 नंबरवाला. अच्छा आहे, चांगला आहे. हे बघा आपण आता लगेच सामान आणलं की लगेच दिलं टाकून इकडे तिकडे. आता ते तर होणारच आहे. आता आपल्याला जायचं आहे बीचवर, मस्त असं एन्जॉय करायचा. आज तसं सकाळपासून बीचच बघतोय पण तिकडल्या बीचसारखा हा बीच नाही राव. इतका भारी बीच आहे ना हा,
इतका मस्त व्ह्यू आहे ना, क्लिप पण ते एकदम एकच नंबर आहे, एकच. आता तुम्हाला आज तर आता तुम्हाला बीचवर नेतो डायरेक्ट तुम्हाला. हॉस्टेलच्या पुढचा व्ह्यू बघा तुम्ही. आता बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो, एकदम क्वालिटी व्ह्यू दाखवतो, क्वालिटी. आईला हॉस्टेल कालपासून आपल्याला तसे लईच भारी भेटायला लागले. तर हे आहे आपलं होप हॉस्टेल, पण इतका विषय हार्ड आहे ना, नावच काढायचं नाही. बघा फक्त आता व्ह्यू बघा. बात आता कसा क्वालिटी विषय बघा बरं. हा असला पाहिजे व्ह्यू यार, काय भारी वाटते, कितीच भारी, कितीच. मित्रांनो आता चाललोय खाली बीचकडे, बघू बीचचे थोडे वाईब कशी कशी नाही. अशी वाईब तर लय मस्त वाटायला लागली. वातावरण लय क्लास झाले राव आज. सनसेटचा टायमिंग झालाय, कसला भारी वाटायला लागलाय विषय. सनसेटला पण आपण आता या बीचवरच येतं. बीचकडे जायचा रस्ता कसा आहे, क्या बेड़े फुक रहे अंकल, बुड्ढे के बाल हमारे यहाँ से बोलते. कसा वाटला व्ह्यू मग. एंट्री खतरनाक होती का नाही. एक नंबर. पण आजचा व्ह्यू वरतीट आहे भाऊ, आणि आज मला वाटत नाही की आपला व्हिडिओ लय बारीक होणार आहे, म्हणून चांगला लॉंग होणार आहे, 25-30 मिनिटाच्या पुढे होणार आहे असं वाटायला लागले. कट करून बारका बनवू आपण तसा. फुटबॉलची मॅच चालू आहे मस्त अशी. बीचच्या कडेला एन्जॉय करते तर माणसं. लय गर्दी झाली आता बघा. गर्दी फक्त एकाच कारणामुळे, हे सनसेट. आपण आता मस्त असं सिनेमॅटिक काढू. मस्त पैकी आता सनसेट ही बघितलाय आताच. ओके मध्ये मस्त वातावरण झाले आता, एक नंबर. हे बघा, हे आपले दोस्त लोक नवीन तयार झालेत, आपले नवीन दोस्त तयार झालेत आता. मस्त आता चाललो आता मस्त. आता थोड्या वेळ आणखीन बसतो, अर्धा एक तास, नंतर परत जातो, कारण व्ह्यू बघितल्याशिवाय मजा नाही.
लय वेळ बीचवर होतो. आता जेवण करून घेतो. आलोय हुडकत कुठं भेटते का जेवायला मस्त असं. जेवण करून मग आपलं निघायला रूमवर. एडिटिंग करीत बसायचं परत मग लय वेळ. तिथं हॉटेल बघितले होते मी जाताना आहेत. जेवण मागवलं याला चिकन फ्राईड राईस मस्त लागते. येतो खाऊन. चला आता काय करू आपण तिथंच थांबायची वेळ झाली आपल्या. आता आपण डायरेक्ट आता उद्या सकाळच्याला भेटू. उद्याच्याला आपल्याला सेंटर ऑफ अर्थला जायचं आहे. ते काहीतरी इथून 30-40 किलोमीटर आहे. आपल्याला बसने जायचं आहे उद्याच्याला. चला आता उद्या भेटू. लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. चला बाय.